सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे. तर बघा एक नवीन महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे. तर बघा निवडणुकीचा जो काही आता तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की पोलीस भरती फॉर्म भरून पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे. त्याच्यानंतर काही जिल्ह्यांच्या या ठिकाणी तारखासुद्धा आलेल्या आहे की कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड कधी होणार आहे आणि खास करून 20 जानेवारीपासून तुमचं ग्राउंड सुरू होणार आहे. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची अपडेट अशी आहे की जी काही राज्यामध्ये सर्वत्र सगळ्याच ठिकाणी आता निवडणूक सुरू आहे आणि त्याच्यामुळं त्याचा जो काही परिणाम होणार आहे तर तो आता पोलीस भरतीवरती होणार आहे. तर नेमका काय परिणाम होणार आहे, कशामुळं होणार आहे आणि त्याच्यापासून कोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड, कोणत्या घटकाचं ग्राउंड किती लेट होणार आहे, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना रिक्वेस्ट आहे की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि या व्हिडिओला इतर विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. आता बघा पोलीस भरतीची शारीरिक चाचणी 20 जानेवारीपासून. आता ही जी काही बातमी आहे तर समोर तुम्ही बघू शकतात जिल्हा पोलीस विभागातर्फे गडचिरोलीची बातमी आहे. जिल्हा पोलीस त्याच्यानंतर समोरचं बघू शकतात विभागातर्फे पोलीस शिपाई व वाहन चालक ड्रायव्हर पदासाठी भरती प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आली असून 20 जानेवारीपासून ग्राउंडला सुरुवात होणार आहे. येथील जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. त्याच्यानंतर या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या निर्देशानुसार 2 दिवसापूर्वीच मैदानी चाचणीचे सपाटीकरण व आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. ग्राउंड वगैरे तुमचं तयार करण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी पूर्णपणे आता तुम्ही ग्राउंड देऊ शकतात. या पद्धतीने त्या ग्राउंडची तयारी सुरू झालेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा शारीरिक चाचणी तारीख जवळ येता शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक युवतींमध्ये उत्साह या ठिकाणी संचारला आहे. पहाटेपासूनच मुख्यालयाच्या मैदानावर धावण्याचा सराव, उड्या, शक्ती चाचणी यासाठी उमेदवारांची गर्दी दिसून येते. आता ग्राउंडवरती विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी चांगल्या पद्धतीने तुम्हाला आता तयारी करायची कारण डेट समोर आलेली आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा कधी होणार ते सुद्धा मी तुम्हाला आता संपूर्ण पुढं सांगणारच आहे. तर बघू शकता की या ठिकाणी की लेखी परीक्षेच्या सरावावरती भर युवक तयारीला भिडले. आता ग्राउंड तुमची डेट समजली की 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मग हे विद्यार्थी आता जास्तीत जास्त जोरात तयारीला लागलेले अभ्यासाच्या. तुम्हाला या ठिकाणी ग्राउंडच नाही तर अभ्यास पण तुम्हाला जास्तीत जास्त करायचा आहे. दोन्ही गोष्टी ज्यावेळेस तुमच्या प्रॉपर आणि जास्त असतील तरच तुम्हाला या ठिकाणी पोलीस होता येणार आहे. असं नाही आहे की मी ग्राउंड 50चं मारतो आणि माझी लेखी 50ची आहे किंवा कमी आहे असं चालणार नाही आहे. तुम्हाला दोन्ही ठिकाणी या ठिकाणी चांगले मार्क घ्यावे लागतीलच. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर निवडणुकीचा काय परिणाम होणार आहे या ठिकाणी ग्राउंडवरती, मैदानी चाचणीवरती, त्याच्यामध्ये मुंबई असो किंवा अदर ठिकाणी असो, पुणे असो किंवा कुठलाही जिल्हा असू द्या, ते मी तुम्हाला आता सांगतो. तर आता समोर तुम्ही पाहू शकतात की निवडणुकीनंतर पोलीस भरती जी काही आहे तर त्याच्या या ठिकाणी परिणाम काय होणार आहे, जी काही निवडणूक या ठिकाणी सुरू होणार आहे त्याचा. बघा या ठिकाणी पाहू शकतात की नागपूर 7 जानेवारी राज्यात 15,631 पोलिसांची भरती होणार आहे. नागपूर शहर पोलीस दलात 595, ग्रामीणमध्ये 272, कारागृह विभागात 130 आणि राज्य राखीव पोलीस दलात 52 शिपाई पदे भरली जाणार आहे. आता नागपूरलाच पहा या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहे. त्याच्यानंतर पुढं बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही निवडणुका आहेत यामध्ये आता महानगरपालिका असो किंवा इतर असो, नगर परिषद वगैरे जे काही असेल ॲज इट इज. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहू शकतात की पडताच फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे या ठिकाणी सूत्रांनी दिलेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडताच फेब्रुवारीमध्ये होणार असल्याचे सूत्रांनी सांगितलेले आहे. शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील रिक्त जागांसाठी हजारो तरुणांनी अर्ज केलेले आहेत. आता तुम्हाला पण माहिती आहे 15 लाखच्या वरती विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले पोलीस भरतीसाठी. 15 लाखच्या वरती, याच्या पुढं आकडा गेलेला आहे. ठीक आहे, 15,000 जागा आणि 15 लाख फॉर्म. त्याच्यानंतर पुढं बघू शकतात या ठिकाणी अनेक ठिकाणाची माहिती देण्यात आलेली आहे. सोबतच उच्च शिक्षकांचाही ओढा. आता याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली की पोलीस भरतीसाठी काही मोठे ज्यांचं शिक्षण चांगलं झालेलं आहे, काहींचं 12वीच नव्हे तर याच्या पुढंही चांगलं शिक्षण झालेलं आहे, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा इथं फॉर्म भरलेला आहे असं सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. निवडणुकीचा परिणाम तर ग्राउंडवरती होणारच आहे कारण निवडणूक सुरू असल्यामुळं ग्राउंड घेऊ शकत नाही आहे. कारण संपूर्ण पोलिसांचं लक्ष व पोलीस जे काही
असतात त्यांचं पूर्णपणे या ठिकाणी लक्ष निवडणुकीवरती असतो, त्यांना बंदोबस्त वगैरे असतात, सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर हेच या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळेच ग्राउंडला विलंब होणार आहे, म्हणजे उशीर होणार आहे. त्याच्यानंतर बघा फेब्रुवारीत होणार चाचणी, फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी सुरू होईल. त्यानंतर सर्व पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा राज्यभरात एकाच वेळी होणार आहे. तर बघा हेच महत्त्वाचं होतं की तुमचं जे काही लेखी परीक्षा आहे तर ती कधी होणार आहे, तुमचं ग्राउंड फेब्रुवारीमध्ये होणार आहे हे फिक्स आहे. परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ग्राउंड झाल्यानंतर त्याचा कट ऑफ लागेल. मग कट ऑफमध्ये समजेल की कोणता विद्यार्थी लेखी परीक्षा देऊ शकतो आणि कोणता घरी बसणार आहे. याच्यामध्ये पूर्ण डिटेल असते, त्याच्यामध्ये नाव पण असतं. मग तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव असेल तरच तुम्ही पेपर देऊ शकता, नाव नसेल यादीमध्ये तर तुम्हाला घरीच बसावं लागेल, पुढच्या वर्षाची तयारी करावी लागेल. ठीक आहे, तर हे देण्यात आलेलं आहे की लेखी परीक्षा ही राज्यभरात एकाच वेळी होणार आहे सगळ्या जिल्ह्यांची. सगळे जेवढे पण जिल्हे आहे याच्यामध्ये आता घटक असतात. SRPF वेगळा घटक आहे, जिल्हा पोलीस वेगळा आहे, चालकचा वेगळा आहे, त्याच्यानंतर कारागृह वेगळा आहे. मग घटकानुसार तुमची परीक्षा होईल या संदर्भात अपडेट आलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची फायनल यादी लागेल, मग निवड होईल. त्याच्यानंतर अनेक प्रकारची प्रोसेस आहे, तसं मी तुम्हाला सांगणारच आहे. सांगण्याचा मुद्दा एकच होता की निवडणुकीचा जास्त काही परिणाम होणार नाही आहे. लेखी परीक्षा पण तुमची लवकरात लवकर घेतली जाणार आहे. फक्त ग्राउंडला जो काही निवडणुकीचा परिणाम आहे तो मुंबईच्या ग्राउंडवरती होईल किंवा नाही या संदर्भात एकच गोष्ट लक्षात घ्या, 2 वर्षाचा जर आपण रेकॉर्ड केला या ठिकाणी रेकॉर्ड जर चेक केला तर त्या हिशोबानं तुमचं जे काही ग्राउंड असणार आहे तर ते मार्च एप्रिल महिन्यानंतरच होणार आहे आणि तशी पण निवडणूक फेब्रुवारी महिन्यापर्यंत पार पडून जाणार आहे. त्याच्यामुळं टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आय होप व्हिडिओ लक्षात आला असेल. याच्यामध्ये जर काही नशीन समजलेलं तर कमेंटमध्ये विचारा. फक्त एकच गोष्ट लक्षात घ्या, लहान लहान जिल्ह्यांचं ग्राउंड होईल फेब्रुवारीमध्ये आणि जे मोठे मुंबई पुणे नागपूरसारखे यांचं ग्राउंड होईल मार्च नंतर. तुम्हाला वेळ भेटतोय तोपर्यंत, जेवढं ग्राउंड लेट होईल तेवढं तुम्हाला वेळ भेटतोय तोपर्यंत प्रॅक्टिस करा जास्तीत जास्त. त्याच्यामध्ये ग्राउंड असो, लेखी परीक्षा असो, 2 इव्हेंट तुमच्या कुठल्याही या ठिकाणी प्रॉपर असल्या की तुम्हाला चांगले मार्क घेऊन तुम्ही पास आउट होऊ शकतात. व्हिडिओ लक्षात आला असेल. आय होप व्हिडिओ आवडलेला असेल, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि काही अडचण असेल तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 7248994648. याच्यावरती तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा, सांगा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती प्रोव्हाइड केली जाईल. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढची अपडेट आल्यावरती पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.